श्री काशीखंड अध्याय 37. श्री गणेशाय नमः. अगस्तीने प्रार्थिला शिवकुमार, तू माझ्या वियोगतमाचा अमृत कर. तृप्त नव्हेची माझा चित्त चकोर, तुझी या विलासे प्रकाशे पै. तुमची वैखरी शब्दरत्न खाणी, तेथे उद्भवती शिवनाम मणी. ते लेवविता माझ्या श्रवणी, तरी तृप्ती नाही. तुझी वक्रे जैसी हिमकमळे, ती विकासली शिवनाम सूर्यबळे. तेथे लुब्धले माझे मन अलिकुळे, परितृप्ती नव्हे सर्वथा. तुझी वक्रे अंबुनिधी, शिवनाम मुक्ते जयामधी. तो म्या प्राशिला उदधी, परितृप्ती नव्हेची. माझ्या मनाचा तंतू करोणी, ओविले शिवनाम रत्नमणी. परी या शृंगाराची धणी, नव्हेची मज लागी. तूज प्रणाम जी हर कुमरा, शिवकथेची या पूर्ण भांडारा. मज दीनानाथाची या दातारा षडानना. आता एक प्रश्न असे जी मणी, जे ज्ञान वापी तीर्थ काशीस्थानी. कैसे निर्मिले पुण्य जीवनी, मज निरूपावे स्वामिया. तव बोलिला षडानना, परियेसी गा अगास्ती एक सगुण. पात्र अपात्र न विचारी धन, वृष्टी करी सर्वत्री. तरी तोही शिवाज्ञा सहित, जाणा परोपकारी त्वरावंत. तू तरी महातपस्वी महंत, पुण्यकथा पात्र. तरी तू आ कथा प्रश्निली साक्षेपी, कैसी निर्मिली ते ज्ञानवापी. ते महाकिल्मिष दहणी अध्यापी, कल्याणकल्पी. तरी परियेसी गा ऋषीनाथा, ज्ञानवापीची मूळ कथा. तो कूप निर्मिलासे समर्था, महारुद्रे स्वहस्ते. तरी कुंभजा परियेसी वचन, पृथ्वीसी पडिले होते अवर्षण. अनावृष्टी केलीसे वरुणे जाण, शतवरुषेपर्यंत. तै उष्णता थोर सूर्य करे, पोळती पर्वताची पाठारे. सीमा सांडिली या सप्तसागरे, झाले उद्वस उदधी. पुरला जळचारांचा संकेत, पृथ्वीसी थोर झाला आकांत. चतुर्विध खाणीचा निपांत, प्रथमची जाहला. दागधली या भरवनस्पती, गंगोदके अदृश्य झाली क्षिती. निर्जळ झाली वसुमती, जाहाल महाप्रलयो. तै समुद्री होते अल्पजळ, तेथेची संचले मीनकुळ. परी तेही झालेसे कुश्चळ, मृत्यू झाला सर जंतुसी. ईशान रुद्र आला वाराणसी, तै शिवाज्ञे स्वस्थ असे पंचक्रोशी. परी उदके वीन त्या जंतुसी, होतसे कल्पांत. मग ईशान रुद्र पाहे उदक, स्नपावया तो त्रिपुरांतक. मग मांडिले थोर कौतुक, न देखीची जीवन. मग त्या रुद्रे त्रिशूळे करुणी, कूप खनिला तक्षणी. परी सर्वथा न देखे जीवन नयनी, मग काय करिता जाहला. मग धुंडी तसे सप्त पाताळे, तेथे अदृश्य होती पुण्यजळे. नाणपरींचा सुगंधे निर्मळे, आणिली रुद्रे पै. स्वर्ग मृत्यू पाताळ मंडलीची उदके, महापवित्रे पापक्षालके. तो रुद्रे आणिली कौतुके, घातली ज्ञान वापी मध्ये. काशीमध्ये पूर्ण केले जीवन, विश्वनाथासी करीतसे स्नपन. मग मांडिले जी अनुष्ठान, ईशान महारुद्रे. एकादश अयुत संवत्सर, त्या रुद्रे केले जी अपार. मग प्रसन्न झाला तो शंकर, स्थापिले रुद्रपुरीसी. ऐसी हे ज्ञानवापीची उत्पत्ती, तुझ समूळ निरूपिली अगस्ती. येथे एक अपूर्वता झाली पुढती, ती परियेसी कुंभजा. तो ज्ञानवापी रुद्र निर्मित, युगानुयुगी दोष धुवित. तेथे एक वर्तले अद्भुत, ते आश्चर्य थोर काय सांगू. ती परियेसी अगस्ती उत्तमा, तो ज्ञानवापीचा पूर्ण महिमा. ते कथा परिसता महाकल्मषतमा, होतसे पराभव. अगस्ती या ज्ञानवापींची नामे, जो त्रिकाळ उच्चारी नेमे. तेने पूर्वजा केली निज धामे. व्यास मंदिरी अगस्ती या ज्ञानवापीचे दर्शने करुण, सहस्र जन्मांचे दोष होती दहन. आणि कैलास पद पावन, चंद्रार्कवरी जाणिजे.
ज्ञानवापीचे स्नान जयासी घडे, तयासी शंकराचे सिंहासन जोडे. तेने पूर्वजांसी घातली गडे, शिवलोकी सुकृतांची. ज्ञानवापीचे घडे आचमन, तया कैलासी घडे अमृतपान. जववरी सप्तसमुद्री जीवन, तववरी वसे तो शिवासनी. आता सोहे अधिक फलश्रुती, कथा सांगणे असे पुढती. ज्ञानवापीची जे अद्भुत ख्याती, ते परीसी अगस्ती. काशीमध्ये एक षटकर्मी ब्राह्मण होता, हरिनामे स्वामी. त्याची कन्या नित्य महानेमी, सुशीला नाम तियेचे. जयंती नामे तिची माता, तिने आराधिले भवानी कांता. तिने मागितली दुहिता सुशीला नामे. कन्या सुंदर महालावण्य, सर्वजणांसी पडिले अति मौन. ते देव कन्या परीसी तरुण, मदन मोहिनी. ती ज्ञान वापीचे करी नित्य स्नान, आणि वापीचेची करी पूजन. पुष्पांडवल्लीची पुष्पे आणून, समर्पित ज्ञान वापीसी. ते वापीची या सोपाणी पूर्ण, नित्य समर्पी अक्षता चंदन. नाना सुगंधे मिळवून समर्पी वापीसी. ऐसी नित्य ज्ञान वापीची, ते कन्या करी ब्राह्मणाची. ऐसी भक्ती मांडली शिवाचा, लागले ध्यान शिवाचे. अभिलाष करणे परपुरुषी, हे नाही सुशीलेचे मानसी. परिकामातुर परपुरुषांसी, थोर अभिलाष तियेचा. तयाती लावण्य देखोनी दृष्टी, मृग जैसे भुलती दीपघटी. एक पतंगा परी पाहती, मिळावयासाठी तिच्या ज्योती स्वरूपी. कोणी एक बलात्कारे भोगू पाहती, परी विश्वनाथासी बहुत भीती. मग काशीमध्ये राहोण देती, गण त्रिपुरांतकाचे. एकासी ऐसा विचारू, तियेसी शब्द घालिती कामातुरू. तव ते चालिली पूजा करू, ज्ञानात वापीची पै. तियेसी ज्ञान वापीचे स्मरण मनी, त्या दुष्टांसी न बोले वचनी. जैसी श्वानांची दीर्घध्वनी, न मानिची सिंह. मग खेदासा पावले थोर, म्हणती हे नेदीची प्रत्युत्तर. इचे मनी करणे असेल वर, कवना कंठी सूत्र इचे. ऐसी ते सुशीला द्विजकन्या, जगत्रय मोहिले तिचे लावण्या. तियेच्या शंकती सुंदर तारुण्या, गंधर्व कुमरीजा. ऐसी ते पूजी ज्ञान वापीसी, तेथेची क्रीडे सखियांसी. मग सायंकाळी गृहासी, जाय सुशीला नित्य ते. तव मलय नामे जो पर्वत, तेथे गंधर्व होता मंगलकेत. महाप्रौढींचा स्त्री विरहित, तो पर्वती बहुकाळ असे. त्यासी सुशीला झाली श्रुत बाळा, महालावण्य ते चंद्रकळा. मग तो आला ते वेळा आनंदवनासी. संचार केला काशीपुरी, तेने देखिला ते द्विजकुमरी. तिची साम्यता स्वर्ग सुंदरी, न तुळती देवांगणा. मग तो गंधर्व मंगलकेत, तियेसी न्यावया छिद्र पाहत. मग 18 दिन अकल्पित, राहिला तो काशी स्थळी. मग कवने एके वेळी, पूजावया त्रिकाळी. ज्ञान वापीसी आली द्विजबाळी, सुशीला सुंदरी ते. मग वैशाख शुद्ध पौर्णिमेचे दिनी, त्रिकाळ ज्ञान वापीसी पूजोणी. मग मंचक घातला अंगणी, जयंती मातेने. तेथे निद्रित झाली ते सुशीला, योमी भासला शशी पूर्ण कळा. तव तो गंधर्व कैसा अवलीळा, प्रकटला मंगल केतू. तेने अभ्री झांकोळला शशी, मग प्रवर्तली मध्यनिशी. मंचक घेऊन या आकाशी, उसळला गंधर्व तो. मंचकासहित नेली सुशीला, तो घेऊनी गेला मलयाचला. निद्रित असता द्विजबाळा, नेली अचेतन ते. मग उदय झाला मार्तंडासी, तव निद्रा हरली सुशीलेसी. पाहे तव माता पित्र ठायासी, न देखेची बाळा ते. म्हणे मज घेऊनी आला हा कवण, की मी देखतसे हे स्वप्न. म्हणोनी मागुते केले शयन, मंचकावरी ते धवा. तव निद्राये सुशीलेसी,
भ्रमित झालीसे मानसी, म्हणे हे तव नगरी नव्हे काशी, दिसतसे ब्रह्मारण्य. स्वप्नी कैसा देखिला भास्कर, हा तव प्रत्यक्षची साचार. म्हणे स्वप्न नव्हे काय विचार, वर्तला मज समजेना. न दिसे ज्ञानवापी मंदिरे, प्रासाद शिवालय मनोहरे. सप्तखनी दामोदरे, न देखे काशीपुरीची. हे तव ब्रह्मारण्य दारुण, महातपस्वियांचे हे स्थान. येथे महामृगेंद्र पंचानन, गर्जताती महद्भूते. म्हणे येथे कैची देश नगरे, दश दिशा गर्जताती महाघोरे. मग बोभाती दीर्घस्वरे, कैसे घडले कर्मसूत्र. मग तो गंधर्व मंगलकेत, अदृष्ट परिसोणी मात. मग दुरोणी आला धावत, सुशिले जवळी ते धवा. मग सुशिला म्हणे गंधर्वासी, भला रे मला घेऊन आलासी. आता शाप देऊ तुझसी, तरी तू रक्षिला मा प्राण माझा. आणि माझी मनोवृत्ती, मी तव पतिव्रता महाख्याती. करिता ज्ञानवापीची भक्ती, आणिले तू गंधर्वा. तो मज स्पर्शेल प्रथम नर, तोची माझे इच्छेचा पूर्णवर. ऐसा माझे मनींचा निर्धार, होते मी कल्पित. आणि का न वरी सत्य जाणा, तो श्रेष्ठ का नव्हे त्रिभुवना. पती वाचुनी मज कवणा, न व्हावा अंगस्पर्श. तुवा लाविला प्रथम मज कर, तरी तुची आता माझा इच्छावर. परिसुरत संबंध विचार, स्वयंवरे विन न घडेची. स्वयंवर न घडे माता पितराविन, तुवा मज आणिले निष्कारण. आता जन्मांतरी तुझ वाचून, नवरी आणि काते. आता जरी जावे मात्र गृहासी, तरे थोर न्यूनता पितरांसी. जन भेड साविती तयांसी, जे कन्या कोणी नेली होती. आता सर्वथा जन्मांतरा वाचून, नव्हे तुझे माझे सिद्ध करणे. आता तू घे माझे भाददान, जन्मांतरी तुची करू. मज ज्ञान वापी अंतरली, आणि काशीपुरी अप्राप्त जाहली. इहलोक परलोकांसी मुकली, पूर्ण अभागिनी मी आता. मज येथे तुवा आणिले, माता पितरांसी अप्राप्त झाले. ऐसे विचारिता सर्व कार्य नासले, निष्फळ झाला संसार. जरी करावे तपा साधन, तरी तपा योग्य नव्हे स्थान. माझे मनोरथ न होती पूर्ण, एक वाराणसी विरहित. ऐसा संसार निष्फळ जाणोनी, मग सुशिलेने जाणितले मनी. गंधर्वासी भाकदान देऊनी, देह दग्धिला अग्नीमध्ये. ऐसी ते सुशिला झाली अग्निहूत, खेद पावला मंगलकेत. मग विचारितसे चित्तांत, गंधर्व तो आपण. मज अपराध घडला थोर, जरी ती जशी करीतो बलात्कार. तरी तो पतिव्रतापणे निर्धार, शापिती मज आता. त्या केला हरावयाचा पुरुषार्थ, ते सर्व ही कार्य झाले व्यर्थ. सफळ नव्हे मी मनोरथ, झालो दोष बाधित. मज दिधलेसे भाकदान, जे आणि कानवरी तुझ वाचून. शरीराचे केले दहन, जैसी पूर्णाहुती. स्त्री होऊनी पुरुषार्थ केला थोर, देही माझा संकल्प निर्धार. तरी मी व्रथा पुरुषार्थी नर, धिक जीवित्व माझे. माझसाठी केला देह दहन, तरी माझे जीवित्व काय कारण. ऐसा तो चिंताक्रांत होऊन, केला देह त्याग. ऐसी दोघे झाली अग्न्याहुती. दक्षिणा दिशी मलय पर्वती, षण्मुख मनेगा अगस्ती. कैसा पुढार तयांचा. तव चंद्रसेन नामे महाराजा, तयासी नसे पुत्र प्रजा. त्याची या उदरा गेली विप्रात्मजा, सुशिला ते नाम. तो नंदीवर वर्धनींचा भूपती, तयाची प्रिया नामे जयातंती. तिचे उदरी जन्मली महाशक्ती, सुशिला ते. राजयासी उत्साह झाला पूर्ण, याचक तृप्त केले सन्माने करुण. कन्येसी केले नामधारण, कलावती ऐसे. राये ज्योतिषी पाचारिले कौतुके, ते पाहती कन्येची सामुद्रिके. ती बरवी उत्तमे सुलक्षणिके, उमटली दिसती.
बरवी शंख चक्राची आकृती, अंकुश कुंडल तियेचे हाती, म्हणून नाम कलावती होईल राजस्वामिनी. ऐसी त्या चंद्रसेनाचे घरी, जन्म पावली ते महासुंदरी, तियेचे लावण्य त्रैलोक्या माझारी, अनुपम झाले पै. तव भद्रासेन नामे भूपती, तयासी नाही पुत्र संतती, त्याच्या गृही झाली उत्पत्ती मंगलकेत गंधर्वाची. तो सुवर्णखंडीचा राजेश्वर, गृही लक्ष्मीचा बडिवार, पूर्ण सर्वज्ञ जैसा सुरेश्वर, तैसा तो भद्रसेन. धर्मरजयवंती त्याची सुंदरी, तो गंधर्व आला तियेचे उदरी, उत्साह झाला राजराष्ट्री, सकळ जणांसी ते धवा. मग राजाने ज्योतिषी पाचारून, पुत्राचे केले नामकरण, नाम ठेविले शूरसेन, बहुत धन वेंचिले. मग ते चंद्रसेनाची दुहिता, मागितली भद्रसेन सुता, मग पर्णिली कलावती कांता, शूरसेने राजपुत्रे. त्यांचे झाले होते भाकदान, ते घडले पुर सुकृते करुण, मग भद्रसेने राज्य संपूर्ण समर्पिले शूरसेनासी. ऐसा कलावती सह राजा असता, दीन क्रमिले राज्य चालविता, सौभाग्यपुत्र पौत्र आरोगता, त्या सुवर्णखंड मंडळी. तव काशीचा ब्राह्मण एक महाअग्निहोत्री पुण्यश्लोक, सुवर्णखंडी गेला भिक्षुक चित्रपट घेऊन या. तेने पट दाखविला राजयासी, मग राजा म्हणे ब्राह्मणासी, आता तुम्ही जावे आमुचे राणीसी, चित्रपट दाखवावया. मग तो गेला ब्राह्मण मंदिरी, जेथे असे ती कलावती सुंदरी, परिचारिका जाऊनी झडकरी, जाणविती मात तियेसी. मग थोर सन्मानिले ब्राह्मणासी, कलावतीने वंदिले त्यासी, म्हणे ब्राह्मणा कवणे देशी राहणे असे तुमचे. ब्राह्मण म्हणे राहणे काशी स्थानी, मणिकर्णिका असे सन्निधानी, तू अससी पवित्र राजपत्नी, अक्षय करीसी दान शून्य, तुझी परी सोनिया पुण्यकीर्ती, चित्रपट आणिला तुझ प्रती. मग हर्षली ती कलावती, चित्रपट देखिलिया. मग कलावती म्हणे सुभटा, आम्हासी दाखवी ह्या चित्रपटा, तेने काही एक धर्म वाटा, श्रुत होतील आम्हासी. तुमचे राहणे काशी क्षेत्री, सुशील गंगास्त्राणी अग्निहोत्री, तरी काशी तीर्थे लिहिली चित्री, ती दाखवी आम्हासी. षण्मुख म्हणे गा अगस्ती, सखिया सह बैसली कलावती, ब्राह्मण दाखवी तिये प्रती, चित्रपट असिया पहा हो. मंचकी ठेवणी चित्रपटासी, ब्राह्मण म्हणे कलावतीसी, आता प्रथम तीर्थ परियेसी, मणिकर्णिका हे. ही स्वर्ग मोक्षाचा मार्ग पूर्ण, सुरेंद्र इच्छिते इचे स्नान, यक्ष किन्नर चतुराणान स्मरती मणिकर्णिकेसी. गंधर्व सिद्ध साधक योगाभ्यासी, महामुनिवर वैकुंठवासी, ब्रह्मादिक या मणिकर्णिकेसी इच्छिती दर्शना. या मणिकर्णिकेचे तिरी वसिजे, इंद्रपदा ऐसे राज्य प्रहरीजे, जेने स्वर्ग मोक्ष मार्ग पाविजे, या मणिकर्णिकाद्वारी. इचे तिरी वांछिती पंचत्व, हे शिवाची शक्ती महासत्व, युगानुयुगी इचे महत्व, देवणदी हे पाहे. हे शिवभूषणा महासरिता, तत्काळ पाविजे सायुज्यता, दर्शनाचमन स्थान करिता, नाही संदेह मुक्तीचा. किरणा धूप पापा सरस्वती, गंगा यमुना ह्या पुण्यकीर्ती, पंचगंगा जे नित्य स्मरती, त्यांसी काळ न बाधित. ब्राह्मण म्हणे कलावतीसी, आता चित्रपटींची तीर्थे परियेसी, कवने लिंगे स्थापिली ए वाराणसी, ती परियेसी आता. पंचलिंगे पंचमहाभूतांची, दशलिंगे 10 दिशांची, आणि अष्टलिंगे अष्टकुल पर्वताची, जाणीजे सुलक्षणे. नवग्रहांची लिंगे 9ही, कश्यप स्त्रियांची 13ही, आणि सप्त ऋषींची 7ही, आणि त्यांच्या स्त्रियांचे. ऐसी लिंगे सांगता वाराणसी, पराभव होतसे महादोषासी, विस्मय होत हरिहरांसी, लिंग संख्या करिता. द्विज म्हणे कलावतीसी, हे ज्ञानवापी तीर्थ पाहे कैसी, हे निर्मिली जनही तथासी, ईशान रुद्रे पै,
ज्ञानवापी देखता राजपत्नी, ती पूर्वजन्म सुचला ज्ञानी. मग ती पडली मूर्छा येऊनी, ज्ञानवापी देखता. ऐसे ते मूर्छित झाली कलावती, सखिया गजबजलिया बहुती. एक नाना उपचार जाणविती, परी असंभाव्य ज्वर. ज्वर उद्भवला महाउष्ण, उपचारी ती शीतळ चंदन. एक शिंपिती शीतळ जीवन, कुमुदिनी पत्रे करुणिया. एकी रंभा गर्भपत्रे शीतळे, एकी पवन करीती अंचळे. एकी सपक्षवाते मंजुळे, उपचारी तो सखिया पै. ऐसे नाना परीचे उपचार, सखिया जाणविती अपार. परी तो न शमेची माज्वर, कलावतीचा. तव चित्रांगी नामे एकी, कलावीची परमसखी. तिने कलावतीसी उचलूनी मंचकी, बैसविली ते समयी. ते अति चतुर होती गुणांची, तिने परीक्षा जाणितली ज्वराची. ते म्हणे हेची औषधी याची, जाणितली साचम्या. चित्रपट दिधला तिये करी, म्हणे तीर्थ पहा हो काशीपुरी. हे वचन परी सोनी सुंदरी, झाली से सचेतन. मग सखियांसी बोले साक्षेपी, मज दाखवा गे रुद्रवापी. ते माझे जन्मस्थान मी तपी, बैसले होते ते ज्ञानवापी माझे माहेर. माझिया माता पितरांचे निज घर, ते दाखवा हो काशीपूर माझी जन्मभूमी. कलावती म्हणे चित्रागद, तू माझी सखी प्राण आनंदे. धर्मकथेची ये पूर्ण प्रदे, परीसी उत्तर माझे. हे रुद्रवापी देखोनी उत्तम, मज सुचला पूर्वजन्म. रुद्रवापीसी मी नित्य नेम, करी पूजा विधी पै. माझी माता पितरे जी पूर्वजन्मी, जयंती माता पिता हरी स्वामी. काशीपुरी माझी जन्मभूमी, माझे पूर्वनाम सुशीला. पूर्वी या रुद्रवापीच्या तटी, मी त्या सुखियांसी खेळे धाकुटी. ते रुद्रवापी देखेन दृष्टी, तेव्हा स्वस्त प्राण माझे. तव चित्रांगी म्हणे कलावतीसी, ऐसे पूर्वगत सुचले तुझसी. तरी ते परमनिधान काशी, केवी आम्हा प्राप्त पै. कलावती म्हणे भृत्यांसी, तुम्ही विज्ञापना कीजे रायासी. त्वरावंत यावे मंदिरासी, ना तरी वेंचीन प्राण मी. तव राजा बैसलासे भद्रासनी, मात जाणविली भृत्यांनी. म्हणती तुम्हासी राजगृहिणी, पाचारी ते मंदिरासी. तव राजा सेवक वचनेसी, वेगी आला मंदिरासी. तव कलावतीने राजयासी, प्रार्थियेले बद्ध हस्ती. कलावती म्हणे स्वामीनाथा, काशी कीजे पुण्य स्वार्था. नाही तरी आम्हासी थोर व्यथा, होईल जी शेवटी. ते काशी माझे पूर्वजन्मस्थान, पूर्वी माझे तुम्ही केले हरण. ते देखेन ते स्वस्थ प्राण, वाचतील माझे. तव राजा म्हणतसे सुंदरी, तू अत्यंत माझी प्राणेश्वरी. जे जे इच्छा उद्भवेल तुझे शरीरी, ते ते प्रिय मजला बहु. तुझ्या मुखे उद्भवेल जे शब्द रत्न, ते माझ्या मनाचे पूर्ण भूषण. हे समग्र राज्य तृणा समान, मानिन शब्दे तुझिया. मग राये पाचारिले पुण्य जोशी, राज्य समर्पिले मुख्य पुत्रासी. मग निघता झाला वाराणसी, कुटुंबिनी सहित. 9 सहस्र ज्या शुभ्र श्वेत, कपिला घेतल्या सालंकृत. द्रव्ये रत्ने तरी गज मदोन्मत, भरिले 101. 500 वाजी पवन गती, हिरे घेतले महातेज दीप्ती. महादिव्यांबरे अविंध मुक्ती, भरली उष्ट्र अपार. सवे सखिया घेतल्या पवित्रा, ऐसी योजिली तीही काशी यात्रा. दोघे सुस्नात झाली पूर्वसूत्रा, क्रमिती काशी मार्ग. आली मणिकर्णिका तीरी, तय कैसी देखिली दिव्य सुंदरी. केले द्विज ब्राह्मण षटकर्मिक जे, वेंचिले अश्व गज भांडार. धेनू दिधल्या द्विजवरा, महादाने कलावती सुंदरा. समर्पी सत्पात्रांसी, सुवर्ण वेंचिले पद्म भरी. रत्न मणी दान दिव्यंबरी, महाम्राग मद शिवद्वारी. वेंचिले अनाथासी. स्वामी म्हणे गा अगस्ती मुनी, पूर्वेसी उदयो झाला दीनमनी. ते रवी रश्मी पडती वनी, महिमा मणिकर्णिकेचा. ते मणिकर्णिकेची वाळुका तीरी,
महासे तज दिसतसे सूर्य करी, इतुके ब्राह्मण मणिकर्णिके चेतिरी, एते झाले गा अगस्ती. ऐसी देव नदी पुण्य जीवनी, महिमा न सांगवे षडाननी. ते शिवप्रिया चक्रपुष्प करणी, पूजिली कलावतीने. मग कलावती आणि राजा, पूजावया आली वृषभध्वजा. षण्मुख म्हणे गा कुंभजा, कैसा पूजिला विश्वनाथ. मुक्त चूर्णाचिया रंगमाळिकी, सुरेख दिसती रत्न माणिकी. मणिकर्णिकेचिया उदकी, स्नपिला हर. समर्पिली चंदनादी द्रव्ये शीतळे, रत्नमणी मुक्त सुवर्ण कमळे. शुद्ध कपिला घृते निर्मळे, प्रकाशल्या दिव्य सहस्र ज्योती. अगस्ती म्हणे षडानना, माझे मन चाकाचिया घणा. शीतळ उपचार त्रिनयना, बहुप्रिय किमर्थ. शिवसूत म्हणे गा कुंभोद्भवा, जो शीतळ उपचार करी शिवा. तो भक्त बहुप्रिय महादेवा, मज आणि वीरभद्राहूण. कंठी हाल हलाची उष्णता थोर, भाळीत रतीय नेत्रींचा अंगार. तो महाप्रलयींचा वैश्वानर, करीतसे उष्णता. म्हणून शीतळ उपचार शिवा, अत्यंत प्रिय गा घटोद्भवा. शीतळ गंगा मस्तकी महादेवा, बहुप्रिय. मौळी धरिला शीतळ शशी, शीतळ कमळे प्रिय शिवासी. शीतळ गंगोदक स्नपनासी, इच्छितसे विश्वनाथ. जैसा चंदन प्रिय फणीवरा, तरी ती भूषणे असती शंकरा. म्हणून नित्य मैला गर तरुवरा, इच्छितसे शिव आवडीने. शीतळ शाली धान्याचिया अक्षता, त्या विश्वनाथासी होती प्रिय तत्वता. शीतळ विभूती भवानी कांता, प्रिय होय अत्यंत. ऐसा नाना उपचारी शूळपाणी, पूजिला सुवर्ण खंडराजयांनी. पूजा समर्पिला अगस्ती मुनी, ते मज न सांगवे. मग कलावती आणि राजेश्वरू, आली ज्ञानवापीची पूजा करू. ते देखता न सावरे गहिवरू, ते पतिव्रतेसी. स्मरलाऊ पूर्वजन्मींचा वृत्तांत, चक्षुंसी प्रवाहे अश्रुपात. ते कलावती स्तुती करीत, ज्ञानवापीची ते धवा. न सावरेची आनंद गहिवरू, सद्गदित झाला कंठस्वरू. म्हणे माझी माता आणि पितरू, तुची ते ज्ञानवापी. पूर्वजन्मी तुझी भक्ती करिता, वेळ क्रमी येथेची खेळता. ते तू जोडलीस ओ आता, कल्पकोटी सामर्थ्ये. मग त्या कूपजळी दंपती, स्नाने करुणी पूजा समर्पिती. सोपाने बांधिले मुक्ती, मग रत्नी मानिकी. मग राजा आणि राजपत्नी बैसली ज्ञानवापीची ध्यानी. मग पंचाहोरात्र पारणी केली राजा कलावतींनी. मग अष्टाहोरात्र उपवासी, राजा कलावती सखिया दासी. यांनी 10 दिन व्रत माणेसी, केले पारणे भक्तीने. मग पक्षव्रते घेतली तीही, ज्ञानवापीचे स्मरण देही. ज्ञानवापीची पूजा प्रत्यही करीती, राजा राणी स्वयेती. मग घेतली त्याही भासव्रते, तपे क्रश झाली बहुते. दंपते एकची गामते, पूजिती ज्ञानवापीसी. ऐसी केली मास उपोषण, पक्षव्रते कृष्ण चांद्रायण. अगस्ती ऐसे क्रमिले गादीन, 13 मासवरी. ऐसी राजा राणी आणि दासी, एकाग्र पूजिले ज्ञानवापीसी. आश्चर्य वर्तले 13 मासी, त्या ज्ञानवापीमध्ये. त्या कुपांतुणी जटियाळ, पुरुष निघाला महाविशाळ. की तो प्रकटला जाश्वनीळ, भक्तिस्तव त्यांचिया. तयाने करी धरिली कलावती, ते साक्षात केली पार्वती. राजा सर्वाभरणेसी पशुपती, केला तया जटियाने. जैसा हैमवतीच्या सखिया, तैशा कलावतीच्या दासिया. मानवी बुद्धी पालटलिया, झाल्या दिव्य शरीरी. तव स्वर्गपंथाचिया वाटा, वाजिन्नल्या भेरी घंटा. विमाने उतरली क्षिती तटा, कैलासाहुनी. विमानी अप्सरा गंधर्व गायन, करी कणक दंड चामरे पूर्ण. संभ्रम विभ्रम शैलादी गण, आले ते विमानी. षण्मुख म्हणे गा अगस्ती मुनी, कलावती आणि राजा विमानी.
मग नेली कैलास भुवनी शिव मंदिरी समस्त. ऐसे ज्ञानवापीचे महिमान ज्यासी घडे स्नान दर्शन. कैलास पद सायुज्यता होय दर्शन मात्रे. त्रिकाळ जपे जो ज्ञानवापी नित्य स्नान करी त्या कूपी. ज्ञानवापी जळे नित्य स्नपी विश्वनाथासी. ऐसा संवत्सर वर्ते एक नेम स्मरे जी पूर्वजन्म. ऐसे सर्व सिद्धीचे स्नान उत्तम काशीपुरी ते. प्रथम रुद्रकूपणाम त्यासी पूर्वजन्म सुचला कलावतीसी. मग गुणनाम झाले तियेसी ज्ञानवापी ऐसे. हे ज्ञानवापीची कथा पूर्ण अगस्तीसी निरूपी षडानन. ते हे कथा कल्मष दहन परिसावी नित्य नित्य. शिवदास गोमा प्रार्थी श्रोतयांसी आता सावधान होई जे पुढती कथेसी. आता चतुर्वर्णाचारणी ती कैसी दोष हरिणी कथा जे. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे ज्ञानवापी वर्णन नाम सप्तत्रिशाध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.